अण्णा अण्णा गेले 2 महिने अंथरुणाला खिळले. अस्थिपंजर स्थिती होती. शरीर दिसतच नव्हतं, पण त्यात डोळे टकटकी दिसत होते. म्हणजे जणू साऱ्या शरीराची ताकद डोळ्यात एकवटली होती. मी आणि अण्णा, आम्ही दोघंच कितीतरी वर्ष झालं या घरात वावरतोय. दोघांना एकमेकाची ओढ होती का एकमेकाचा कंटाळा आला होता हेच समजत नव्हतं. आमचं घर म्हणजे अंधारच. म्हणजे गेली अनेक वर्ष रंगाचा ब्रश लागला नव्हता घराला. अगदी जुन्या पुराण्या वस्तू तिकडे कित्येक वर्ष धूळ खात पडल्या होत्या. माझं वय सुद्धा काही कमी नाही. म्हणजे 60 तर कधीच उलटल्या मी. अण्णा 90, म्हणजे असतील 93-94 वर्षाचे. चांगले खुटखुटीत होते गेल्या 6 महिन्यापर्यंत. अचानक अंथरूण धरलं. छोट्याशा तापाचं निमित्त, बाकी काय नाही. बेडवरून डोळ्यांनी माझ्याशी बोलायचे. ते सगळं बेडवरच. म्हणजे आता गेले 2-3 महिने हेच सुरू होतं. पण अण्णांच्या डोळ्यात एक बेरडपणा होता. म्हणजे त्यांच्या नजरेला नजर देणं कठीण व्हायचं. कधीतरी म्हणजे त्या नजरेपाठून दुसरी नजर बघत्या की काय असं वाटायचं. म्हणजे मला त्याचा आता कंटाळा आला होता का नाही मला माहीत नाही. पण आज मरतील का जिवंत असतील ना, असेच प्रश्न माझ्या जाणीवेत यायला लागले होते. बाहेरून आलो की पहिल्यांदा अण्णांच्या पोटाची हालचाल होत होती हे बघायचा छंदच लागला होता. कधी कधी पोट हालताना दिसतच नाही. मग मी नाकापुढे बोट ठेवून बघायचो, श्वास सुरू आहे का. त्या दिवशी जरा वेगळंच घडलं. म्हणजे अण्णा नजरेनं सगळी कामं करून घ्यायची माझ्याकडून. पण त्या दिवशी मी असाच बाहेर आलो आणि अण्णांच्या पोटाची हालचाल बघितली. मी जरा दचकलोच. म्हणजे 2-3 मिनिटं नीट निरीक्षण केलं, हालचाल दिसत नव्हती. गेले की काय. म्हणजे आपण मनात इच्छा व्यक्त करतोय रोज कधी मरतील अशी. मला जरा हेलावल्यासारखं झालं. म्हणजे मी किती क्रूर. अण्णा म्हणजे माझे वडील आणि ते कधी मरतील याची वाट बघत बसलो होतो. नेहमीप्रमाणे पोटाची हालचाल दिसली नाही म्हणून मी नाकाजवळ बोट नेलं, श्वास सुरू आहे का ते बघायला. अचानक अण्णाने डोळं उघडलं आणि माझं मनगट पकडलं. बाप रे, भयानक ताकद होती त्या पकडीमध्ये. एकटक माझ्याकडे बघत होते अण्णा आणि माझं मनगट त्यांच्या पंजात. डोळ्यांनी विचारत होते, माझ्या मरणाची वाट बघतोयस काय. त्या दिवसापासून मी जरा तराकलोच. म्हणजे अण्णा मरू देत लवकर अशी इच्छा सुद्धा मनात यायला घाबरायला लागलो. हल्ली अण्णा खातच नाहीत. 1-2 दिवसांनी दुधाचे 2 चमचे गिळायचे. पण डोळ्यातली शक्ती प्रखर होती. दाटवायचे मला डोळ्यांनी. मी टाळायचोच त्यांच्या नजरेत नजर द्यायला. अण्णांची नसावी ती नजर याची मला खात्रीच झाली होती. त्या नजरेच्या पाठी कोणीतरी दुसरंच होतं हे निश्चित. काल रात्री मला कशानं तरी जाग आली. म्हणजे आपसूक डोळे उघडले. मोबाईलमध्ये किती वाजल्या बघावेत म्हणून कुशीवर वळलो. इतक्यात दचकलो. बापरे, अण्णा बसले होते पलंगावर आणि माझ्याकडे त्या भयंकर नजरेने बघत होते. मी गच्च डोळे मिटले. अंधारात परत एकदा खात्री केली. अण्णा जागेवरच झोपले होते. उठून दिवा लावला आणि नेहमीप्रमाणे चेहऱ्याजवळ जाऊन ते जिवंत आहेत का त्याची चाचणी करायला लागलो. आणि अचानक अण्णाने डोळे उघडले. माझ्याकडे दया कर अशा दृष्टीने बघत होते. मला मनात गलबललं. मी अण्णांना जवळ घेतलं
का मी असा विचार करतोय अण्णा मरावीत लवकर. मी सकाळी बाहेर जाऊन आलो. दूध वगैरे किरकोळ. दार उघडलं आणि मला एकदम रिकामं पण वाटलं. म्हणजे अण्णा जरी अस्थिमंजर असले तरी घर भरल्यासारखं वाटायचं. मग आज अशी भावना का झाली असावी. मी घाईघाईत आत आलो. पोटाची हालचाल होत नव्हती. बोटाने अंदाज घेतला. शरीराला हात लावून बघितलं. त्यात थंडगार शरीराने माझा बांध फोडला. अण्णा मरावेत ही आपली सुप्त इच्छा पूर्ण झाली असं काहीतरी वाटलं. वाईटही वाटत होतं पण आनंदच जास्त झाला होता. दिवस वगैरे करायचे की नाही या संभ्रमात अण्णांना अग्नी देऊन घरी आलो. कोणच नव्हतं माझं आता. मी आणि अण्णा दोघेच एकमेकांना सहवास असणारे आणि कदाचित एकमेकांना नको असणारे. म्हणजे मला अण्णा नकोसे झाले होते कदाचित. कोपऱ्यात दिवा लावला आपलं शास्त्र म्हणून. कोपऱ्यात दिवा लावला आपलं शास्त्र म्हणून शांत झोपी गेलो. विचाराने आणि श्रमाने झोप लागली पटकन. झोपताना आज आपण एकटेच ही भावना. माझ्याच गोरण्याचा आवाज ऐकत मी झोपलो. पहाटे पहाटे बाथरूम लागली म्हणून उठलो. जरा बसलो गादीवर 2 मिनिटं. सहज माझं लक्ष पलंगाकडे गेलं आणि मी अक्षरशः दचकलो. माझ्या अंगावर काटा आला. पलंगावर तेच अण्णा कुशीवर झोपून माझ्याकडे बघत होते. मी थरारलो. अचानक ते क्षीण हसले. डोळ्यांनी मला सांगत होते, मला मारलंस ना. मी धसकलो. अण्णा घाईनं आले माझ्याजवळ. मी उठलो. मी उठल्यावर अण्णा पण उठले. बाप रे. अण्णांची भयंकर नजर माझ्यावर खेळली. माझी पावलं जणू खेळली जागच्या जागी. मी किंचाळलो. अण्णा परत हसले. मी पुढे सरकलो. मी धावत स्वयंपाकघरात आलो. अण्णा येताय त्याची चाहूल लागत होती. स्वयंपाकघरात अंधार होता. मला सावली दिसली अण्णांची. स्वयंपाकघराच्या दरवाजात मला घाम फुटला. श्वास फुलला. भोवळ यायची बाकी होती. तोंडाला कोरड पडली होती. मी स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात सरकलो. बाजूला देवघर होतं. अण्णा आतमध्ये आले. भयंकर नजरेने बघत होते माझ्याकडं. मी देवघराच्या फळीच्या खालच्या कोपऱ्यात बसलो मुटकुळ करून. अण्णा तिथंच उभे होते माझ्याकडे बघत. किती वेळ झाला माहीत नाही. मला गुंगी आली भीतीची आणि मी तिकडच होतो कोपऱ्यात देवघराच्या फळीखाली आणि अण्णा बहुतेक तिकडच उभे होते. खूप प्रेम होतं अण्णांवर. अण्णा गेले आणि ह्यानं पण जीव सोडला असं काहीतरी लोक बोलत होते बहुतेक. मी आणि अण्णा बघत होतो लोकांकडं आणि माझ्या मृत शरीराकडं.